सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण आलो आहे पुन्हा एकदा पानवल धरणावरती, कारण सर्वांना मे महिन्यातून आम्ही दाखवलेलं होतं पानवल धरण गेल्या वर्षी उन्हाळ्यातून कसं दिसतं। आता पावसाळ्यातून किती पाणी असतं आणि किती नसतं ते पण बघा, आणि किती मोठं पानवल धरण आहे ते पण बघा। आज आपल्यासोबत सूरज पण आलाय, चला तर आपण जाऊया तिकडे। तर आपण बाकी सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे, पाठचा हे त्यांचा काम करण्याचे ठिकाण वगैरे। तर इकडचं रान पण बघू शकता किती मस्त आहे। आज पावसाळ्यातून तर सगळीकडे मस्तच असतं, पण आज इकडचा वेगळाच लुक आहे जरा। समोरच आहे पानवल धरण, हे तुम्हाला हे गेट वगैरे दाखवलेले आहेत तेव्हा। सध्या आज पाऊस पण जरा कमी आहे ना, म्हटलं आज व्लॉग बनवूया इकडे। एवढ्या 4-5 दिवस पाऊस पडतोय ना, महिनाभर पाऊसच पाऊस आहे, वैताग आलाय पावसामुळे, घरानं बाहेर पण पडायला वाटत नव्हतं। आज जरा बरं वाटतंय, काय सांगू तुम्हाला। तर दाखवतो तुम्हाला पानवल धरण, पाणी किती आहे ते। पानवल धरणावरती आलोय आपण, हे बघू शकता माझ्या पुढे इकडे पानवल धरण आहे। आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ लास्ट व्हिडिओची, त्याच्यामध्ये बघू शकता। आम्ही तिकडे पूर्ण पाण्यात, जेव्हा पूर्ण पाणी नव्हतं तेव्हा आम्ही पाण्यात जाऊन व्हिडिओ बनवला होता खाली। आता पाणी बघा किती आहे तिथे, आणि माझ्या पाठी बघू शकता पानवल धरण किती मोठं आहे ते। एवढं मोठं पानवल धरण आहे। तुम्ही जेव्हा तो जुना व्हिडिओ बघाल, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो जुना व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल की पानवल धरण किती मोठं आहे ते। आणि आता पाणी बघा कितपर्यंत भरलं आहे ते, तेव्हा किती पूर्ण रुंद असं पूर्ण खालीच होतं। तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्यातून दाखवतो। मित्रांनो, 4-5 दिवस खूप पाऊस होता, गेला महिनाभर 15 दिवस पाऊसच होता। त्यामुळे आम्ही इथे व्हिडिओ बनवायला आलो नाही, कारण तेव्हाच व्हिडिओ बनवायचा प्लॅन झाला होता आणि आलो नव्हतो, कारण पावसातून तुम्हाला माहिती आहे खूप सारे ॲक्सिडेंट झालेत धबधब्यावरती वगैरे। त्यामुळे आम्ही तेव्हा काही रिस्क घेतली नाही, आणि आता आलो आहे पाऊस वगैरे कमी झाला आहे। तर हे तुम्हाला माहिती असेल, हे पण दाखवलं आहे आपण तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये। आवाज येणार नाही कारण इथे पाण्याचा खलखलाट पण जास्त आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता गणपती येतोयच, त्यामुळे गणपतीचे पण नवीन ब्लॉग आपण टाकू आपल्या चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कोकणी आदेश या आपल्या YouTube चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।